नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण नगर परिषद व नगर पंचायत या विषयावर खूप महत्त्वाचे 25 प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओजच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, म्हणून या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त 500 लाईक ठेवण्यात आलेला आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही लवकरच 500 लाईक पूर्ण करताल। तर वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सर्वात पहिला प्रश्न आहे मित्रांनो, तर नगर पंचायतीमध्ये थेट जनतेकडून निवडून आलेली सदस्य संख्या किती असते? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए 17 असते। किती असते? तर 17 लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा, तर नगर परिषदात डॅश डॅश श्रेणीत विभाजित करण्यात आलेले आहेत। तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, ए, बी आणि सी या श्रेणीमध्ये विभाजित करण्यात आलेले आहेत। यानंतर तिसरा प्रश्न आहे, नगर परिषदेच्या सर्वसाधारण बैठक म्हणजेच सभेसाठी गणपूर्ती संख्या ही एकूण सदस्य संख्येच्या डॅश डॅश एवढी असते। तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 1, 3 एवढी असते, लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो पुढील चौथा प्रश्न, तर नगर पालिकांनी काळजी घेतली पाहिजे अशा समाजातील डॅश डॅश प्रकाराच्या दुर्बल घटकांचा विशेष उल्लेख भारतीय राज्यघटनेच्या 12व्या अनुसूचीमध्ये करण्यात आलेला आहे। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 2, लक्षात ठेवा मित्रांनो, 2 प्रकारच्या, ठीक आहे। तर यानंतर पुढील प्रश्न पाचवा, तर नगरपालिकेशी संबंधित तरतुदींचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या घटना दुरुस्ती कायद्यात करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी 74वी घटना दुरुस्तीमध्ये करण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न सहावा, तर भारतात स्थापना झालेली पहिली नगर परिषद कोणती होती? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या। तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी मद्रास, लक्षात ठेवा मित्रांनो, कोणती? तर मद्रास होती। यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न पाहून घेऊयात। यानंतर मित्रांनो प्रश्न आहे सातवा, तर खालीलपैकी कोणता एक उत्पन्नाचा स्रोत नगरपालिकेचा स्रोत नाही? लक्षात ठेवा। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वस्तू व सेवा कर, हा स्रोत नाही। आणि कोणते स्रोत आहेत? तर स्थानिक कर आहे, करेत्तर महसूल आहे आणि सहाय्यक अनुदान आहे, लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर आठवा प्रश्न, तर नगरपालिका कायद्यानुसार नगर परिषदेचा अर्थसंकल्प डॅश डॅशच्या आत नगर परिषदेने मंजूर करणे अपेक्षित असते। तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी 28 फेब्रुवारीच्या आत, लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर पुढील प्रश्न नववा, तर नगर परिषदेची गणपूर्ती संख्या किती आहे? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी 1 ते 3 सदस्य, लक्षात ठेवा। किती मित्रांनो? 1 ते 3 सदस्य, ठीक आहे। यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 10वा, तर महाराष्ट्रात नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कार्य करणाऱ्या NGOs म्हणजेच गैर सरकारी संघटना कोणत्या आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व, म्हणजेच अपनालय, मशाल आणि युवा, लक्षात ठेवा मित्रांनो, या तिन्ही बरोबर आहेत। तर यानंतर प्रश्न आहे 11वा, तर महाराष्ट्र राज्यातील नगर परिषदांचा कारभार कोणत्या अधिनियमांनी चालवला जातो? तर याचे योग्य उत्तर महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती आणि औद्योगिक नागरी अधिनियम 1965, लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन ए हे योग्य उत्तर राहील। यानंतर 12वा प्रश्न, तर स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढावा म्हणून कोणत्या समितीची निर्मिती केली जाते? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी प्रभाग समितीची। कोणत्या समितीची? प्रभाग या समितीची। यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 13वा, तर खालीलपैकी कोणती एक स्थानिक संस्था ही संक्रमणशील क्षेत्रासाठी गठीत केली जाते? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी नगर पंचायत, लक्षात ठेवा, नगर पंचायत। यानंतर पुढील प्रश्न 14वा पाहूयात, तर खालीलपैकी कोणी नगरपालिका नियोजनात सुधारणा सुचवल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए राजा जे चेलया यांनी, लक्षात ठेवा। यानंतर 15वा प्रश्न पाहूयात, तर योग्य कथने ओळखायचे आहेत आपल्याला। तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन डी वरील सर्व, म्हणजेच नगर पंचायतीमध्ये 2 नामनिर्देशित सदस्य असतात। तर पुढील आहे कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती राज्य शासनाद्वारे होते आणि शेवटचे नगर पंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कार्यकारी अधिकारी असतो। तर वरील सर्व हे योग्य उत्तर राहील। यानंतर मित्रांनो 16वा प्रश्न, तर खालील नमूद केलेल्यांपैकी नगर परिषदेच्या अत्यावश्यक कार्यासंबंधीचा अयोग्य पर्याय निवडायचा आहे आपल्याला। तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी ए व बी दोन्ही बरोबर आहे, म्हणजेच ग्रंथालयाची स्थापना आणि उच्च शिक्षण, ठीक आहे। यानंतर 17वा प्रश्न, तर नगर परिषद अध्यक्षांचा कालावधी किती वर्षांचा
असतो? तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन डी 2 वर्ष 6 महिने म्हणजेच 2.5 वर्षांचा कालावधी असतो, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 18वा. तर नगर परिषदेचा सदस्य आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए जिल्हा अधिकाऱ्यांकडे देत असतात. तर यानंतर 19वा प्रश्न पाहूयात. तर नगर परिषद मुदतपूर्व विसर्जित करण्याचा अधिकार कोणास आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी राज्य शासनास आहे. कोणास आहे? राज्य शासनास. यानंतर 20वा प्रश्न. तर नगर परिषदेचा कालावधी किती वर्षांचा आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी 5 वर्षांचा कालावधी आहे. तर यानंतर 21वा प्रश्न. तर नगर पंचायती स्थापन करण्याचा अधिकार कोणाला असतो? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी राज्य सरकारला असतो. कोणाला असतो? राज्य सरकारला असतो, लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न पाहूयात. तर 22वा. नगरपालिका कायद्यानुसार नगर परिषदेचा अर्थसंकल्पाच्या आत नगर परिषदेने मंजूर करणे अपेक्षित असते. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी 28 फेब्रुवारी, लक्षात ठेवा. यानंतर 23वा प्रश्न पाहूयात मित्रांनो. तर किती लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या नगरपालिका क्षेत्रात वॉर्ड समित्या स्थापन केल्या जातात? तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन बी 3 लाख. किती लाख? तर 3 लाख. तर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिला होता. जर तुम्ही हा व्हिडिओ मन लावून पाहिलेला असेल ना तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, नगर परिषदेचा सदस्य आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि मित्रांनो खरंच तुम्हाला उत्तर येत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.